तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक खडतर दुहेरी बोगदा आता 5 जून पासून प्रवासासाठी खुला होणार आहे। 5 जून पासून हा खुला होणार आहे। नाशिकच्या इगतपुरी पासून ते आमने गावापर्यंतचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शैलेश पुरोहित यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाचे जे लोकार्पण आहे ते उद्या येथे होणार आहे आणि या महामार्गावरील सर्वाधिक खडतर समजला जाणारा 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा आता 5 जूनला खुला केला जाणार आहे। मुंबईच्या प्रवेशद्वारावर पोहोचणारा इगतपुरी ते आमने 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार आहे। उत्तर महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या 708 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्ग सध्या नागपूर ते इगतपुरी पर्यंत कार्यान्वित होता आणि उद्या या होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाकडे पूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागून असणार आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।